आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। भटक्या श्वानांबाबत निर्णय मागे घ्या, प्राणीप्रेमींची सुप्रीम कोर्टामध्ये मागणी। दिल्ली आणि एनसीआर मधील भटक्या श्वानांना आश्रय केंद्रामध्ये ठेवा, कोर्टाचे प्रशासनाला निर्देश। राजकीय नेते आणि कलावंत यांच्याकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध। सहारा समूहावर मुंबईसह देशामध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे। मुंबई, गाझियाबाद, लखनौ, श्रीनगरसह 9 ठिकाणी छापेमारी। देशभरातील पोलीस ठाण्यामध्ये 500 पेक्षा जास्त गुन्हे दाखल। ऐन सणासुदीला साखर महागली, किरकोळ बाजारामध्ये किलो मागे 5 रुपयांची दरवाढ। तर केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्यामुळे दरवाढ। गुमानला धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी पंजाब सरकारच्या हालचाली सुरू। धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी शरद पवार यांनी भगवंत मान यांना पाठवलं होतं पत्र। भगवंत मान यांनी प्रशासनाला औपचारिक प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्याची माहिती। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडूंना शिक्षा। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं तर शिक्षा होते, न्यायालय याकडे डोळसपणे बघणार का? 6 महिन्याची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये दहीहंडीच्या आधी मनसेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी। बॅनरवर मराठी माणसांसाठी फक्त राज ठाकरे असा आशय। सलामी देणाऱ्या मुलाच्या हातात मराठीचा उल्लेख असणारी पाटी। साप्ताहिक मार्मिकचा 65वा दिमागदार वर्धापन दिन सोहळा रवींद्र नाट्य मंदिरामध्ये संध्याकाळी 6 वाजता वर्धापन दिन साजरा होणार। उद्धव ठाकरे यांच्या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मार्गदर्शन देखील होणार आहे। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाहीत, डीजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। कुठलाही गैरसमज पसरवू नका, सामंतांचं आवाहन। नाशिकमध्ये नाफेडच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित। कांद्याच्या दरामध्ये घसरण, नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदीमधील भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आक्रमण।